धन्यवाद. खरोखरच उत्कृष्ट सादरीकरण. मला माहित होता हो माणूस काय करू शकता. तुझं नाक थोड्या वेळानं काढतंय. आज या ठिकाणी आपलं मालवणी पट्टू हा गरीबाचा वाडा आज म्हणजे मालवणी पट्टू या ठिकाणी एक मालवणी गाणं घेतोय आणि नंतर ह्याच्यात नागा घात घालतोय. अरे या ठिकाणी सुप्रसिद्ध भजनी बुवा सन्माननीय नयन लाड बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आमच्या भजन मंडळाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतोय. त्याचप्रमाणे आमच्या गावातून बरेच जण ही बारी भाऊ गेलेले असत. त्याच्यामध्ये त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध भजनी बुवा सन्माननीय प्रथमेश जनक बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही आमच्या दोन्ही मंडळाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतोय. आमच्या गावावरून आमचे परममित्र सन्माननीय गजानन मांजरेकर त्याचप्रमाणे केतन मुनगेकर हे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही दोघांचं या ठिकाणी स्वागत आहे. तू देवेन नाही लोक पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकांचे माहेर. पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकांचे माहेर. परशुरामाच्या भूमीत शोभतोय माझं कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतोय माझं कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक. सिंधुदुर्ग शोभे आंबा फणसाच्या बागानी. सिंधुदुर्ग शोभे आंबा फणसाच्या बागानी. कोकणाचा पाया रचला देवदैवतानी. सिंधुदुर्ग शोभे आंबा फणसाच्या बागानी. सिंधुदुर्ग शोभे आंबा फणसाच्या बागानी. कोकणाचा पाया रचला देवदैवतानी. राखीला हा मान राखीला हा मान दशावतार भजनानी. राखीला तो मान दशावतार भजनानी. येवा कोकणा बोलवासा बोली मालवणी. विकू नका जमिनी भर नाहीतर होऊ आपण साखर. विकू नका जमिनी भर नाहीतर होऊ आपण साखर. सांगेल आधीच जोडणी करा. सांगेल आधीच जोडणी करा. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर.
या ठिकाणी सन्माननीय दीपक राणे यांच्याकडून हे 101 रुपयाने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय जयेश पाटकर यांच्याकडून उत्कृष्ट भजन यासाठी हे 501 रुपयाने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पेटीजी हॅलो, अशी लेवल ठीक आहे, वाजल्या कमी होता. त्या ठिकाणी फरमाईश आहे ते म्हणजे अंगणेवाडीची आई भराडी, त्याचप्रमाणे तिचे काका होत भगवी डोबीवाले, त्यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा मग अशी बुवा बोलली की आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे पुण्यतिथी आहे. खरोखर एक चांगली माहिती आज बऱ्याच लोकांना माहित नसतात, बरोबर ना? पण एक चांगला चांगला तर चांगला, पण तुझं नाग आज मी काढून जाणार, लक्षात ठेव. तुझं वळवळत ना ते काय शाप फेकून जाणार, लक्षात ठेव. छत्रपती शिवाजी महाराज यांची आठवण काढल्याशिवाय बघा आपलं भजन पूर्ण होऊ शकत नाही. ते म्हणजे आपल्या स्वराज्याचे मालक छत्रपती शिवाजी महाराज. मुठभर मावळे घेऊन लढला, मुठभर मावळे घेऊन लढला, तो दुश्मनाला भिडला. अफजल खान काय त्याने सिंहालाही फाडला. अरे अफजल खान काय त्याने सिंहालाही फाडला. करीतो वंदन, करतो वंदन, करतो वंदन मी तुला दैवतेला, शिवा संभाजीला. करतो वंदन मी तुला दैवतेला, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? 350 वर्षापूर्वी जिजाऊ त्या खुशीमध्ये जन्मलेलं निरागस बाळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. गनिमानी इंग्रज यांच्या अत्याचाराचा काळ म्हणजे बघा छत्रपती शिवाजी महाराज. सरसाच्या रक्ताची लाट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अहो त्या अफजल खानाची शिकार करणारा वाघ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अहो तुमचा माझा या संपूर्ण महाराष्ट्राचा बाप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. बाप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
रणी मैदानी झुंजला कधी मागेला फिरला रणी मैदानी झुंजला कधी मागेला फिरला रणी मैदानी झुंजला कधी मागेला फिरला आरगल का मोर सारी मुंग्या चित गेला आला कोणी चित गेला करतो वंदन करतो वंदन करतो वंदन मी कुलदेवतेला तुका संभाजी राजा करतो वंदन मी कुलदेवतेला तुका संभाजी राजा करतो वंदन मी कुलदेवतेला तुका संभाजी राजा झुंजला कधी मागेला फिरला रणी मैदानी झुंजला कधी मागेला फिरला करतो वंदन मी कुलदेवतेला वीर शूरा संभाजी राजा 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 जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय शिवाजी बघा छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांना माहित होत परंतु छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज आपल्याला बघा आता कळू लागले ज्यावेळी छावा चित्रपट इलो त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज कोण होते त्याचं कार्य काय होतं या सगळ्यांना कळायला बरोबर ना अहो शिवाजी महाराजांनी बघा वयाच्या 16 वर्षी हातामध्ये तलवार घेतली आणि धर्मवीर संभाजी महाराज बघा वयाच्या 14व्या वर्षी युद्धामध्ये उतरले डोक्याच्या केसापासून अगदी पायाच्या नकापर्यंत रक्ताचा अभिषेक बघा धर्मवीर संभाजी महाराजांनी आपल्या मातीसाठी केलेला आहे या ठिकाणी धर्मवीर संभाजी महाराज यांच्यावरती एक छोटस काव्य या ठिकाणी केलेलं आहे ते ऐकवण्याचा प्रयत्न करतोय ऐका हॅलो या ठिकाणी सन्माननीय विनायक सावंत यांच्याकडून या ठिकाणी 101 रुपये आले आहेत त्याचप्रमाणे सन्माननीय दिलीप बावकर यांच्याकडून 200 रुपये आले स्वीकारतोय धन्यवाद त्याचप्रमाणे केतन मुनगेकर यांच्याकडून 200 रुपये आले स्वीकारतोय धन्यवाद त्याचप्रमाणे आपल्या गावचे मंडळाचे खजिनदार सन्माननीय गजानन मांजरेकर यांच्याकडून 301 रुपयाला स्वीकारतोय धन्यवाद 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 राजे मुजरा मानाचा राजे मुजरा मानाचा पराक्रमाची ऐकुणी शौर्य गाथा तुमच्या पराक्रमाची आणि धगधग होई किती सोसले जंगलात सिंहासमोर जाणारे भरपूर होते जंगलामध्ये सिंहासमोर जाणारे भरपूर होते परंतु सिंहाचा जबडा फाडणारे एक ते म्हणजे आपले धाकले धनी शंभूराजे
मिळते आम्हासी ही ओळख शिवरायाची ही ओळख शिवरायाची छत्रपती संभाजी राजेंद्र ही ओळख शिवरायाची ही ओळख शिवरायाची छत्रपती संभाजी धन्यवाद सगळ्यांसाठी. कारण आपण गावात जाऊन आंबे घेऊ शकत नाही. सन्माननीय प्रथमेश जनक बुवा याकडून हे 101 रुपयाला स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. श्री ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ कोपरगाव बुवा श्री संजय विलास पवार बुवा संजय पवार बुवा या सोडून 201 रुपयाला स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा इलेत काय अच्छा विष्णू संजय बुवा धन्यवाद. या ठिकाणी आमचे मामा सन्माननीय मधुकर कातवणकर बुवा यांच्याकडून हे 501 रुपयाला स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कातवणकर बुवा इलेत का इकडे तर सगळ्या कोकणवासियांका एक खुशखबर आहे. आंब्याचा रेट म्हणजे 1 महिन्यापूर्वी जवळजवळ 10,000 होतो. आता तो हळूहळू घसरत 4,500 पर्यंत गेलेलो आहे. जर तुमका देवगड हापूस उत्तम क्वालिटी ते आंबे जर म्हणजे मोठा फळ आहे छोटा फळ नाही फळामध्ये पण फरक आहे. A1 क्वालिटीचा जर फळ आहे मोठा क्वालिटीचा तर जर फळ तुमका जर आंबे घरपोच होय असतील 2 डझनची पेटी 5 डझन 5.5 आणि 6 डझन बरोबर ना. जर पेटी तुमका जर होय असतील तर सन्माननीय देवगड किंग YouTube चॅनल पण आहे. तर देवगड किंग सन्माननीय दिनेश पाळेकर यांचा संपर्क साधा. या ठिकाणी ते असं आज मी त्यांना तरी पण बोललोय की 10 पेटी जर आणला असतास तर आम्ही 2 जणांनी कमीत कमी 5-5 तरी विकले असते बरोबर ना. पण तुझं नाक काढून जाणार लक्षात ठेव. त्याचे आंबे लांब ठेवणार आहे. आज आंब्यावरती जोर नाही आज नागार जोर आहे. हे गाण्याची फरमाईश आहे आणि ह्याच्याकडे जातोय. भक्तीची गंगावादी बघाओ निर्मळ मनाची अहो भक्तीची गंगावादी बघाओ निर्मळ मनाची कीर्ती गाजते आंगणेवाडीच्या आई भरडी देवी.
स्टार्टिंग पासून जेव्हा ज्यावेळी बारी चालू झाली ना त्यापासून ह्या माणसाला मी एक पण शब्द बोलले नाही. काय सांगितलं, माणूस शांत हा, शांत स्वभावाचा हा, पण आतून लय रागीट हा. काय काय गोष्टी सांगूची पण गरज लागत नाही. तर कसं त्या माणसाच्या अंगातच असतं ते, तो आपलं तर बाहेर येतात का कसा पण, बरोबर ना. बारीच्या स्टार्टिंगला सांगितलंय जवळजवळ 10 वर्षानंतर आजची बारी आहे. का ती तुमका समजली असा तो माणूसच त्या लायकीतो नाही हा. म्हणून 10 वर्षानं बारी आली. काय बोला गोया ना, काय तुझे बुवा शब्द ते झक मारू कहिलच, म्हणजे मी झक मारू केलंय. म्हणजे मी विचार केलेलो आहे कुठल्या लेवलला जाऊन बोलू शकतो, पण ही एवढ्या पण खालच्या तळात जाशील एवढा वाटला नव्हता मला. तुम्ही सांगा तुमका किती योग्य वाटतं, झक मारू हे बारी करू केलं. ह्या बरोबर बोललो की चुकीचा बोललो, बरोबर बोललो की चुकीचा बोललो, तुमका पटलं ही गोष्ट तुमका, हा साफ चुकीचा कोणते, बरोबर बोललो, कोण बोलले ते, कोण बोलले कोण बोलले, जो बोललो तो हे बारी एका झक मारू गेलो हा, तसंच विषय आहे तो. वा प्रत्येक शब्द ना कधी जपून वापरतो. मी सांगितले ना ही जीभ आहे, जीभ या जिभेवरती विष आणि साखर या एकत्र मिळून जिभेवरती असतात. काय बोला होया ना सांगतात, बारीक सांगतात बसल्यानंतर. बोलायला शिकायला 2 वर्ष लागतं, पण काय बोला होया आणि काय नको बोला होया ना त्याला संपूर्ण आयुष्य घालवलं लागतं. माका वाटतं ना तू आयुष्य जरी घातलंस ना या भजनामध्ये तरी तू सुधारणारच नाही. 10 वर्ष का याचं उत्तर नाही ह्याच्यामध्ये ना. तू 2020 करू नको म्हणता, 2020 करू नको. तुका जर एवढा जर वाटता 2020 वाईट म्हणून कोणी सांगितलंय, वाईट तुका सांगितलंय कोणी कसा. मी काय बोललो 2020 समोरासमोर बसा, लाईव्ह हा माझा बारीमध्ये मग अशी बोललेला, एकामेका समोर बसून एकमेकाची उनी धुनी काढणं हा प्रकार 2020 मध्ये जास्त होता. त्याच्या पुढे बोललोय 2020 मध्ये जास्त होता, लक्षात ठेव. आणि होतच गोष्टी सगळ्यांना माहिती, युट्यूबच्या माध्यमातून सगळे बघतो. मी काय बोललोय, पण हे प्रकार आज ह्या बारीमध्ये तुमका बघू भेटणार नाही. कारण आज माझं जोडीवाले जो हा आज संगत चांगल्याची आहे, पण संगत खरोखर अशा माणसाची हा ना त्याच्या पुढे एक शब्द तो बोलू शकत नाही. खराच बाबा, खराच बाबा तो साप जो म्हणता साप काय 20 फुटाचा साप हा. तुमका माहिती आहे 20 फुटाचा साप आहे खरात बाबाकडे. एकाच तरी माहिती का मला सांगा, खरात बाबाकडे 20 फुटाचा साप आहे तो. तुका कसं का माहिती मला सांग. तू त्या सापार बसा गेलेलं का त्याची तू फना बघू गेलेलं, तुका माहिती कसं होतं पहिला सांग. आणि माका पुढे म्हणता तुझं म्हणता साप जो हा तो म्हणता 1 फुटाचा तरी हा. कोणतो 1 फुटाचा असता तुझो हा. हे असले गोष्टी ना मी आतापर्यंत हे सगळं युट्यूब वाल्यावर कधी जन्मात कधी बोललेलं नाही, पण ह्या असल्या माणसं असली ना ते बोलत भाग पाडतात हे लोक. म्हणून ह्या असल्या लोकांपासून खरोखर तुका सांगतोय मी, या असल्या लोकांपासून ना लांब असलेला बरा. आपली जोडी खरोखर खूप चांगली आहे. तू सांगत होतो ना मागे ह्या लोकांनी ब्रॅकेट केलेली, खरोखर चंदू जाधव बुवा, दुर्वास गुरव बुवा, संतोष शितकर बुवा, गौरव पांचाळ बुवा, सुशील गोटनकर बुवा, हे आमची जी जोडी आहेत खरोखर चांगली आहे. ह्या लेवलला तरी कधी बोलत नाही. तुझी लेवल काय लायकी काय ते सगळे दाखवलं आजच्या बारीत. युट्यूब वाल्या काय सांगता तुमका मॉब पैसे भेटतात ना, म्हणजे त्यांना पैसे भेटतात म्हणून येतात ते. अरे पैशापेक्षा जास्त समाधान, त्यांच्याकडे पैशाची काही कमी हा. पैशापेक्षा जास्त समाधान ह्या भजनामध्ये हा, बरोबर ना.
कसा चिखलावर धोंडो मारा, आता धोंड्यावर चिखल मारा, शेवटी आपण शेवटी खराब होतो. बरोबर ना? बरोबर की चुकीचा? त्यामुळे जास्त मी आपलं माझं गजर करतोय, पण लक्षात ठेव तू गजरात काय तो बोल बिकला बोल, मी असं आहे. आज तुका माझा अवतार दाखवून जाणार, लक्षात ठेव. दरवेळेस मी फक्त बारेंगा सांगते, माझं नाव हा विशाल, हातात हरिनामाची मशाल. नाव हा विशाल, हातात हरिनामाची मशाल. तुका पेटव वेळ लागणार नाही, लक्षात ठेव मला. हे असे बारीक करून लागतं, नाही तर ह्या जर बोलला नसतो ना थांबले नसते. तुका वाटतं मी तुका रागान बोलतोय, पण तू रागान बोललं. अशी कशी जगास कलीची बाध झाली, अहो अशी कशी जगास कलीची बाध झाली. झाली पुण्याची ती तिजोरी खाली, झाली पुण्याची ती तिजोरी खाली. हरी नामाविना कोणी नाही बा. अशी कशी जगास कलीची बाध झाली, झाली पुण्याची ती तिजोरी खाली, झाली पुण्याची ती तिजोरी खाली. हरी बघा, आपलं जीवन जे आहे हे क्षणभंगूर आहे. आपला जन्म कधी होणार, आपला मृत्यू कधी होणार, हे सगळं बघा त्या विधात्याने अगोदर ठरवलेलं आहे. कारण हे कालचक्र आहे. आणि ज्या ठिकाणी बघा सुख आहे ना, त्या ठिकाणी दुःखही असणार, आणि ज्या ठिकाणी चांगलं आहे त्याप्रमाणे त्या ठिकाणी वाईट हे असणार. कारण चांगल्या गोष्टीमध्ये कलेची एंट्री होणार. हो, सतयुग गेलं, त्रेतायुग गेलं, श्रीकृष्णाचं द्वापार युगही गेलं, आणि चालू आहे हे कलियुग आहे. आणि या कलियुगामध्ये बघा कलीने आपली पुण्याची झोळी बघा खाली करून टाकलेली आहे. आणि ही झोळी जर का पुण्याने भरायची असेल त्यासाठी हरिनाम आहे, म्हणून म्हणतोय बघा. अशी कशी जगास कलीची बाध झाली, पुण्याची ती तिजोरी खाली, झाली पुण्याची ती तिजोरी खाली. हरी समजून घेरे आयुष्याचा खेळ न्यारा, समजून घेरे आयुष्याचा खेळ न्यारा, समजून घेरे आयुष्याचा खेळ न्यारा. हरिनामात वेळ घालवा माणसाला, हरिनामात वेळ घालवा हे समजून घेरे आयुष्याचा खेळ न्यारा, हरिनामात वेळ घालवा. हरिनामाचा खेळ आहे बघा. आणि हरिनामामध्ये आपण संपूर्ण हा सगळा वेळ घालवला पाहिजे. हरिनामामध्ये वेळ घालवा म्हणजे काय, तो उठल्यापासून रात्री झोपापर्यंत टाळ घेऊन बडवीत बसायचा नाही बुवा. जेव्हा तुमचा वेळ भेटा तेव्हा तुम्ही परमेश्वराचं नामस्मरण करा, हा सांगायचा. पहिल्यांदा बघा गावागावामध्ये बघा एखादा मंदिर असायचा, बरोबर ना. आज वाडीवाडीत मंदिर आहोत. पहिला जुन्या काळात गावात एखादा मंदिर असायचा, आज वाडीवाडीत मंदिर असत. पहिलो गावामध्ये एखादा जो कार्यक्रम असलो
कचऱ्यासारख्या पब्लिक असायचा म्हणजे अमाप नाही तर सांगशील कचरू म्हटलं म्हणून तुझं भरोसा नाही रे. कारण तू कसं रे ते खरात बाबा तू नाक बघितलं माणूसच साधं सुद्धा माणूस नाही तू खय पोचलो तो बघा खराच बाबा. पहिल्यांदा बघा गावामध्ये प्रत्येक गावामध्ये याक मंदिर असायचा. आज वाडीवाडीत मंदिर आहोत. आज बघा आजची परिस्थिती काय आहे? गावात जर एखादा कार्यक्रम ठेवलो तर त्या कार्यक्रमात 50% पण नसतं. कारण बघा देवाप्रमाणे बघा आज माणसा वाटली गेली आहेत. आज प्रत्येकाचा देव वेगवेगळा. कोण साईबाबांचा भक्त, कोण शंकराचा भक्त, कोण दत्ताचा भक्त, कोण मारुतीरायाचा भक्त, तर कोण स्वामींचा भक्त. आज बघा प्रत्येकाने आपले देव सुद्धा बघा आपल्या सोयीनुसार निवडले आहेत. आणि भक्ती बघा आपण जी करतोय ते आपण वेळेनुसार करतोय. बरोबर ना? आज बघा मंदिराच्या बाजून ह्यो रस्तो आता मंदिर आहे हनुमंताचं मंदिर आहे पाय पडा गेलं. तुका गरजच आली पाया पडायची. तुका खरोखर गरज आहे पाया पडायची. नुसतं पाय ना ते नाक असा रगड त्याच्या जवळ जाऊन गरज आहे तुका. तू हनुमंताचं भक्त की खरंच बाबाचं भक्त? आज बघा मंदिराच्या बाजून जर आपण जात असलो सकाळचे तर आपण काय करतो फक्त असा असा करतो आणि वाटेक लागतो. बरोबर ना? पुढे जाऊन पाया पडणारी माणसं खूप कमी आहेत. काय काय जी असतात याच्यासारखी ती भुतूर जाऊन कारण ऑप्शन नाही नाक रगडूचा जा. एखादं बाईक बोलले जर बाहेरसून जात असलो तो काय करता तो बाहेरसून किक केला का वाटक लागलो. बरोबर ना? म्हणजे आज बघा भक्ती करू कोणाक वेळ नाही म्हणून म्हणतोय बघा समजणे मेरे आयुष्याचा खेळ न्यारा हरिनामात वेळ घालवा. जगाच्या बाजारी मांडला पसारा उठू नकोस कोणी नाही तारणा. बघा जगाचा बाजार आहे हा भरलेला बघा जगाचा बाजार आहे. आणि या जगाच्या बाजारामध्ये आपण एवढे गुंतवून गेलेलो आहे की बघा परमेश्वराचं नाव घेण्यासाठी पण कोणाजवळ वेळ नाही. कारण कलियुगामधलं हे व्यसनाचं युग चालू आहे. आज बघा आपल्या समाजाचा प्रमुख घटक म्हणजे आजची आपली तरुण पिढी ही झपाट्याने बघा दारू सिगारेट गुटखा या व्यसनाच्या आहारी जाते. आज बघा आज या कलियुगामध्ये बघा आज या मुंबई सारख्या ठिकाणी पब मध्ये जाणं रेव पार्टी मध्ये जाणं ही प्रतिष्ठित मानलं जातं. त्या पब मध्ये जाणं रेव पार्टी मध्ये जाणं त्या ठिकाणी विस्की पिणं दारू पिणं सिगारेट पिणं बुवा प्रतिष्ठित मानलं जात आहे. आज बघा लहान लहान मुलं सुद्धा आपण व्यसन करताना पाहतोय. आज आपली मुलं जर का निर्व्यसनी पाहिजे असतील आपली मुलं जर का निर्व्यसनी पाहिजे असतील तर सर्वप्रथम बघा अगोदर स्वतः निर्व्यसनी व्हावं लागेल. कारण आपण जे संस्कार आपल्या मुलांना देतो ते संस्कार घेऊन बघा आपली मुलं पुढे जात असतात. मुळात बघा व्यसन खायचाच वाईट नाही बुवा काही सांगत होतस ना त्या दारुड्यांका काय वाटतात. अरे व्यसन खायचाच वाईट नाही मी सांगते ना व्यसन खायचाच वाईट नाही परंतु आपण तर कशाचा करतो त्याच्यावरती तर अवलंबून व्यसनाचे बरेच प्रकार आहेत. व्यसन करा वाचनाचं, व्यसन करा देशभक्तीचं, व्यसन करा आपल्याबरोबर दुसऱ्याचं भलं करण्याचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा व्यसन केलं. कशाचं? स्वराज्याचं. वयाच्या 16 वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी हातामध्ये तलवार घेतली. कशासाठी? स्वराज्य स्थापन करण्यासाठी. आणि आज आमचं बाबलो वयाच्या 16 वर्षी ह्याचा बिअरची बाटली घेणार ह्याचा सिगारेट आणि वरच्या खिशात काय ठेवणार. कशासाठी? आयुष्याचा
आयुष्याची बर्बादी करण्यासाठी बघा. आणि या व्यसनामधून जर का बाहेर पडायचं असेल त्यासाठी हे भजन आहे. आमचे मुनगेकर बुवा नेहमी एक गोष्ट सांगतात बारगेत. भजन म्हणजे काय? भजन म्हणजे काय? व्यसनमुक्तीचं दुसरं साधन ते म्हणजे भजन. आणि या भजनामध्ये जो रंगला तो व्यसनमुक्त झाला. कसा? कारण जोपर्यंत तुम्ही या भजनामध्ये आहात ना, भजनामध्ये, तोपर्यंत तुम्ही सगळे व्यसनमुक्त आहात. कारण जोपर्यंत तुम्ही या भजनाच्या ठिकाणी आहात ना, तोपर्यंत ना बुवा कोण एखादं पिणारो जर असाल ना पिऊ शकत, एखाद्या सिगरेट पिऊची सवय तलब असा तो सिगरेट पण पिऊ शकत नाही, एखादं मळणारो असा तो मळू पण शकत नाही. म्हणजे काय ते बघा, जोपर्यंत तुम्ही भजनामध्ये आहात, व्यसनमुक्तीचं दुसरं साधन म्हणजे भजन आहे. पण ह्या हसून जो बाहेर गेलो ना त्याचा काय खरा नाही, तो व्यसनमुक्त नाही. ते तो काय भरोसा नाही. पण जोपर्यंत तुम्ही या भजनामध्ये आहात तोपर्यंत व्यसनमुक्त आहात. बघा त्या दिवशी मग सांगत होतो बेवड्यांचो नाद करायचो नाही म्हणून. त्या दिवशी एक बेवडो बुवा डायरेक्ट स्वर्गात गेलो. बेवडो स्वर्गात गेलो आणि ते काय प्रश्न पडलो. माझी म्हणता एवढी कर्मा वाईट, लोकांका मी नको नको तर बोललोय, घालून पाडून बोललोय, झक मारीपर्यंत बोललोय, तरी पण म्हणता मी स्वर्गात कसो? आयुष्यभर म्हणता मी दारू प्यायलं, गटारात लोळलोय, तरी पण म्हणता मी स्वर्गात कसो? म्हणून त्यांनी डायरेक्ट देवा प्रश्न केलाय. देवा म्हणता आयुष्यभर म्हणता वाईट कर्म केलंय, दारू पिलाय, गटारात पडलोय, लोकांची इज्जत काढलोय, तरी पण म्हणता मी स्वर्गात कसो काय? देव म्हणता आयुष्यभर म्हणता खरोखर तुझी लायकीच नाही म्हणता. हे का नाही बोलतोय? तुझी लायकी नाही म्हणता स्वर्गात येऊची, तरी पण तू स्वर्गात ते का म्हणतं कारण हा तू आयुष्यभर म्हणता दारू पिलंस, गटारात लोळलंस, लोकांना नको नको ता बोललंस, लोकांना गाळी घातलंस, झक मारू केलंस, असे लोकांना गाळी घातलंस. पण म्हणता ज्यावेळी तू गाळी घालीत होतस ना तेव्हा एक गाळ म्हणता तू कायम घालत होतस, हरामखोर हरामखोर हरामखोर. आणि नकळत म्हणता तुझ्या तोंडासून म्हणता राम, हरामखोर म्हणजे रामखोर. त्याची पुंजी एवढी, हरामखोरची पुंजी एवढी वाढली ना, त्या रामनामाची पुंजी एवढी वाढली, त्या पुंजीच्या जोरावर म्हणतं तू आज स्वर्गातच. तू करतस तर बरोबर करतोस, माका वाटतं ना तू पण स्वर्गातच जाणारच. मी म्हणतोय तर नरक किंवा ह्या पृथ्वी होई तुझ्यासाठी नाहीच हा, तुझ्यासाठी स्वर्गच हा. तू त्या जागेत एकदम फिटच. खाली बोलवाला फॅशनच्या नावाखाली, चाले बोलबाला फॅशनच्या नावाखाली, चाले बोलबाला फॅशनच्या नावाखाली. नवऱ्या पिढीचा आळा कोण घाली, नवऱ्या पिढीचा आळा कोण घाली. हरी आई बाबाची तुझ्या कष्टाची कहाणी, आई बाबाची तुझ्या कष्टाची कहाणी, विसरू नको रे वेड्या साहेब होनी. बघा आई आणि बाबा या शब्दाला खूप महत्व आहे. कारण हे फक्त शब्द नाही आहेत बघा, तर ते आपलं संपूर्ण आयुष्य आहे. आई म्हणजे ती जिने आपल्याला फक्त जन्मच नाही तर तिने संपूर्ण आयुष्य दाखवलं. आणि बाबा म्हणजे ते ज्याने आपल्या आयुष्याची झीज करून आपल्या आयुष्याला गती दिली, ती म्हणजे आपले आई बाबा. हा लोक भजनाच्या माध्यमातून आईचं महत्व सगळेजण सांगतात, परंतु आपल्या आयुष्यामध्ये असलेलं आईचं महत्व मांडणं खूप कठीण आहे. असा बघा एक इंजिनियर झालेला मुलगा असतो आणि त्याच्या घरातलो पाण्याचा नळ खराब झालेला असता. पाऊस म्हणता अरे इंजिनियर झालंस, पण म्हणता घरातलं साधं तो पाण्याचा नळ तुका
सरळ करून येत नाही. काय म्हणता तुझा उपयोग, काय म्हणता इंजिनियर होऊन तुझा उपयोग. उठ म्हणता आणि पहिलं तो नळ बंद कर. उठलो आणि वाटेक लागलो. उठलो, पानं घेतल्या, नळ फिरवल्या, नळ बंद झालो. आणि बरेच दिवस झाले हो, 8-15 दिवस झाले. आणि त्या बघा, मुलाखतीसाठी बोलवण्यात दिला. नोकरीसाठी एकच जागा होती आणि त्या ठिकाणी 100 उमेदवार होते. सगळ्यांचे मुलाखती झाले आणि शेवटी येतो नंबर इलो. ह्यो जसो भुतूर गेलो ना, दरवाजा उघडल्यावर भुतूर गेलो, तसं साईडला एक बेसिन होतो आणि त्या बेसिन तो नळ चालू होतो. बेसिन तो नळ चालू होतो, ह्याच्या आतून आवाज येलो, उठ आणि पहिलं तो नळ बंद कर. हौशी तो आवाज त्या हृदयापाशी गेलो. म्हणता पहिलं तो नळ बंद कर. या मुलांनी पहिलं तो नळ बंद केलाय आणि जाऊ तर इंटरव्ह्यू देऊसाठी त्या खुर्चीवर जाऊन बसलो. त्या साहेबान त्याच्यात 5 प्रश्न विचारले. 5 मधले याचे 3 चुकले, फक्त 2च बरोबर इले. जाता जाता तो साहेब त्याला सांगता, 15 दिवसांनी म्हणता तुमका सांगायचा रिझल्ट, कोण उमेदवार सिलेक्ट झालो होतो. तरी पण म्हणता तुका आजच सांगतोय. म्हणतात ते 99 जे उमेदवार होते ते सगळे नपास झाले, तू म्हणता एकटोच पास झालं. हे म्हणता कसं काय. अरे म्हणतात एका समजलाच नाही, तो पहिलं नळ बंद करून होतो आणि जागेवर येऊन बसायचा होता. तू एकमेव असं होतं ज्यांनी पहिलं तो नळ बंद केलाय आणि मुलाखती घेऊन बसलो. बसल्या जागेवरती त्या त्याचे मुलाचे डोळे बघा पाण्याने भरले. त्या मुलाला बघा एक डायरी लिहूची सवय होती. तो मुलगा सरळ घरी गेलो आणि त्यांनी त्या डायरीमध्ये काय लिहिलंय बघा. त्या डायरीमध्ये त्याने एक वाक्य लिहून ठेवलं की घड्याळाची किटकी ही टाइम मॅनेजमेंट शिकवते. घड्याळाची किटकी ही टाइम मॅनेजमेंट शिकवते आणि आईची कटकट ही लाईफ मॅनेजमेंट शिकवते. लाईफ मॅनेजमेंट शिकवते. बघा आपली आई किती मोठी असते बघा. भविष्यात येणाऱ्या संकटाची तरतूद एक आई बघा अगोदरच करून ठेवत असते. म्हणून म्हणतोय बघा, बिकट वाटेत सोबतीला कोणी, आठवील बाप वेळ जाईल निघून. ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये आईचं महत्व आहे तोपर्यंत त्याचप्रमाणे बघा आपल्या बापाचं सुद्धा महत्व आहे. अहो विराट कोहलीने जर 1 रस काढले तर आपली पोरं आपले पोरगे जे हो ते शर्ट काढून नाचतात. विराट कोहली जर 1 रस काढल्यानंतर आपली पोरगे जे होत विराट कोहली फॅन, आपले पोरगे शर्ट काढून नाचतात. पण आपलं बापूस बघा शेतामध्ये जेव्हा काम करीत असतात तेव्हा ह्या मेरेपासून त्या मेरेपर्यंत, त्या मेरेपासून ह्या मेरेपर्यंत दिवसभरात जवळजवळ 1000 रन्स काढत असतात. त्या बापासाठी सुद्धा बघा कधीतरी मनापासून काळी वाजव होई. अहो तुटलेल्या शर्टाचं बटन शिवते, तुटलेल्या शर्टाचं बटन जी जोडते तिला आई म्हणतात. तुटलेल्या शर्टचं बटन जी जोडते तिला आई म्हणतात. पण लेकराचा तुटलेला आत्मविश्वास जोडण्याचं काम जो करत असतो त्याला बाप म्हणतात, त्याला बाप म्हणतात. अहो आई प्रेम शिकवते, आई प्रेम शिकवते तर बाबा आपल्याला जगणं शिकवतो. आई माया देते तर बाबा आपल्याला दिशा देतात. आई माया देते तर बाबा आपल्याला दिशा देतात. आई रडताना मिठी मारते, आई रडताना मिठी मारते, पण बाबा जो असतो ना तो आपल्याला उभं राहायला शिकवतो. आणि म्हणूनच बघा असं म्हणतात की देव मंदिरात असतो, देव हा मंदिरात असतो, पण आई बापांच्या रूपामध्ये तो आपल्याच घरात असतो, तो आपल्याच घरात असतो. म्हणून म्हणतोय बघा, बिकट वाटेत सोबती न कोणी, बिकट वाटेत सोबती न कोणी, आठवील बाप वेळ जाईल निघून. आठवील बाप वेळ जाईल निघून, आठवील बाप वेळ जाईल सोडूनी मोह माया बात माईचा तू झाली, सोडूनी मोह माया बात माईचा
सध्या मोहमाया म्हणजे काय? हा माया वेगळा, मोहमाया म्हणजे सध्या बघा या कलियुगामधला मोबाईलचं युग, ही सगळ्यात मोठी मोहमाया, बरोबर ना? आज बघा म्हाताऱ्या आजोबांपासून अगदी छोट्या मुलांपर्यंत सगळ्यांचा मोबाईलचा वेडा. आणि हेच बघा मोबाईलचं वेड हळूहळू बघा व्यसन बनत चाललेलं आहे. आज बघा आपल्याला झोपताना मोबाईल लागता, उठताना मोबाईल लागता, जेवताना मोबाईल, भाजवताना मोबाईल, बरोबर ना? तर कसा मोबाईल वाईट नाही, मोबाईल ही गरज आहे, पण तो त्याचा उपयोग कधी करू होयो तर आपल्यावर. आता ह्याचा मी समजू शकतो, ह्यो मोबाईल वरती आता मग अशी बुवा बोलले ना की त्याचं नवीन लग्न झाला, नवीन लग्न झाल्यानंतर काय परिस्थिती असता मला बरोबर ना. आता म्हणता मी तुमच्यात पडायचंय नाही, त्या दिवशी असंच केलंय. नाही नाही तू तू कसं करणार बिचार. त्या दिवशी आमच्या मालक बुवा एका मोबाईलचा वेळ लया बेकार मोबाईलचा वेळ नाही हा. आयफोन म्हणजे कसा माहिती, आयफोन वापरणं म्हणजे वेळ नाही आता ना, वेळ नाही. सगळे शब्द आठवा मी आता बघा तो आठवत नाही, छंद पण नाही, स्टेटस आहे. आयफोन वापरणं म्हणजे एक स्टेटस आहे. त्या दिवशी मोबाईल मध्ये खेळता खेळता एवढं तर मोबाईल मध्ये भयंकर येड आहे का. मोबाईल वरती खेळता खेळताना गेम खेळता खेळता बाजूच्या घरात गेलं ना, आता नाही म्हणून सांग, नाही गेलं. बाजूच्या घरात गेलो आणि जाऊन खुर्चीवर बसलो. ज्या घरात गेलो त्या घरात जी बाई होती ना ती पण मोबाईल वरती होती. तिका वाटलं हो इलो घरात गेली, चाय केल्यान आणि कप आणून ह्याच्या हातात दिल्यान. तेवढ्यात त्या बाईतून घोईलो, तो पण मोबाईलवर. त्याका वाटला मी ह्याच्या घरात गेलो म्हणून तो तिसऱ्याच्या घरात गेलो. तू समजा, पण तू समजा घ्या नाही समजा. सध्या बघा इंटरनेटचं युग आहे. त्या दिवशी मला बुवाने एआयचं युग आहे, बरोबर ना बुवा, एआयचं युग. तू समजा हो एका समाजला खूप झाला, एका समाजला म्हणजे सगळ्या जगात समजला ह्यो असं माणूस हसत नाही. त्या दिवशी बुवानी एक प्रश्न घातल्याने गुगल वरती की म्हणता गुगल म्हणता देव जर प्रसन्न झालो तर पहिला म्हणता मी काय करायचा. देव जर प्रसन्न झालो तर पहिला म्हणता मी काय करायचा. गुगल ह्याच्यापेक्षा सांगू म्हणता जर गुगल मला बुवा म्हणता जर देव जर प्रसन्न झालो ना तर पहिला म्हणता कन्फर्म करायचा की म्हणता पहिला देव आपल्याकडे येलो की आपण म्हणता देवाकडे गेलो. समजा नाही समजा. चटणी भाकर मिरची काठीचा, चटणी भाकर मिरची काठीचा, भात भात देवा होता अमृता. चटणी भाकर आणि मिरची तो ठेतो मुखाचा भास तेव्हा बघा होता अमृताचा. जुने दिवस बघा खरोखर सोन्याचे होते. जुने जे दिवस होते ते खरोखर बघा सोन्याचे होते. पहिला कसा होता, सकाळ झाली की वाडग्यावर पेजेचा पाणी, चटणी भाकरी असायची, बरोबर ना आजोबा. पण आजकाल तसा नाही. पेजेची जागा
चटणी भाकरीची जागा आज पिझ्झा बर्गर याचा प्रमाण वाढलेला हा सांगू तो उद्देश काय बघा तर भाकरीची जागा ही पिझ्झाने घेतली आहे आणि चटणीची जागा ही सॉसने घेतलेली आहे आजकाल. पण बघा तुम्ही किती 5 स्टार हॉटेलमध्ये खा पण चुलीवरती भाजलेल्या भाकरीची चव आणि पाट्यावरती वाटलेल्या चटणीची चव बघा आणि निकाऱ्यावरती भाजलेल्या सुकटाची चव जगात खरंच भेटणार नाही. आज युद्ध चालू आहे. आज लोकांना गॅस भेटत नाही. आज बघा बरीचशी हॉटेल बंद झालेली आहेत. जे सांगत होते ना चुलीवरचं जेवण चुलीवरचं मटण ते पण बंद झाले. बरोबर ना. पहिली बघा आपली घरं ही मातीची होती शेणाने सारवलेली होती. आज बघा आपण फ्लॅट मध्ये राहतो बरोबर ना. परंतु त्या मातीच्या घरामध्ये जी श्रीमंती होती ती आज बघा या फ्लॅट मध्ये मिळणार नाही. गावच्या ठिकाणी जुन्या काळात एखादं जर शीक पडलो तर संपूर्ण पहिलं गाव गोळा व्हायचो. माणूस जर शीक पडलो तर संपूर्ण गाव गोळा व्हायचो. आज बघा मुंबईच्या ठिकाणी फ्लॅट सिस्टम मध्ये बाजूच्या घरात जर एखादं मेलो त्याची पण जागा आपल्याकडे नसता. तो माणूस मेलो कळता कधी दुसरं कोण आजूबाजूला जेव्हा स्टेटसला फोटो लावणार स्टेटसला फोटो ठेवणार तेव्हा आपल्याला कळता की बाबा गेलो. बरोबर बघा या भजनामध्ये एवढं समाधान आहे ना. परत नाही येऊ दे परत नाही येऊ दे परत नाही येऊ दे काळ तो सोन्याचा परत नाही येऊ दे काळ तो सोन्याचा झोपडी मधल्या श्रीमंत माणसाचा परतून येऊ दे काळ तो सोन्याचा झोपडी मधल्या श्रीमंत माणसाचा. बघा आज बघा खरोखर असं वाटतंय की तो झोपडी मधला श्रीमंत काळ आता पुन्हा बघा येणार आहे. आज बघा भजनामध्ये सुद्धा बघा ना पहिली भजनामध्ये वयस्कर माणसं असायची. आज बघा भजनामध्ये तरुण पिढी आहे. आज तरुण मुलं बघा या भजनामध्ये आकर्षित झालेली आहेत. कारण या भजनामध्ये सुख आहे. या भजनामध्ये जे समाधान आहे ते बघा पैशांनी पण विकत घेऊ शकत नाही. बघा साधू संत जे होते ते पण बघा सुखी समाधानी होते. त्यांच्याजवळ का पैसा अडकवणं होतो तरी पण ते सुखी समाधानी होते. कारण त्यांच्या मुखामध्ये परमेश्वराचं नाम होतं. परमेश्वराचं नाम होतं हे राम नाम होतं हे हरिनाम होतं. म्हणून म्हणतोय बघा परत नाही येऊ दे काळ तो सोन्याचा झोपडी मधल्या श्रीमंत माणसाचा निसर्गराज कोंबला तरी तू भाव झाली निसर्गराज कोंबला तरी तू भाव झाली अशी दशा कलियुगाची झाली अशी दशा कलियुगाची झाली. हरी झाली पुण्यतिथी दोरी खाली झाली पुण्यतिथी दोरी खाली. धन्यवाद. त्या ठिकाणी थोडासा गजर घेऊन बारे बुवांकडे ते सोबवत आहे. पण बुवा त्या खरात बाबातून नाक 20 फुटाचं कसो याचं उत्तर द्या बारी चालू करा. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम
नारायण जानकी वल्लभ कौन कहते हैं भगवान आते नहीं कौन कहते हैं भगवान आते नहीं तुम मीरा की जैसे बुलाते हो अच्युतम के नाम कौन कहते हैं भगवान आते नहीं कौन कहते हैं भगवान आते नहीं मेरे चंद्री की जैसे बुलाते नहीं राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की 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 या ठिकाणी